मातंग समाजाचे होणारे कलेक्टर बघायचे आहे का तुम्हाला? बघा. ए राजू थात्या, तुला लाज आहे का? भाड खाऊच्या मेल्या दोन जातींमध्ये भांडण लावून दे रे भू खाया. तू मरशील. आमच्या जातींमध्ये मातंग समाजाची माफी माग, नाही तर लय भारी पडल तुला. ए राजू थाट्या मेल्या, मरून जाय, नाही तर तुला एका लातीतच पाडल. हे होणारे कलेक्टर तो विचार करा. माय बाप कशी लेकराला भडकून देऊन राहिलेले आहे, सोशल मीडियावर ट्रोल करून राहिले आहे. ज्या वयात शिकण्याचं वय आहे, पुस्तक चालण्याचं वय आहे, शाळेत जाण्याचं वय आहे, त्या वयामध्ये सोशल मीडियावर ट्रोल करून राहिले. अरे हा तो पाया आहे. हा पाया मजबूत असन तरच कलेक्टर होणार, IPS होणार ना. अरे यांना शिक्षणाचे दार उघडायला सांगा रे, शिक्षणाकडे वळायला सांगा रे, शाळेच्या पायऱ्या चढायला सांगा रे. तुम्ही सोशल मीडियावर ट्रोल करायला मुलांना सांगता आणि त्यांना भडकवता. कोण जातीवाद करत आहे, कोण जातीमध्ये भांडण लावत आहे हे तुम्हालाच माहित आहे. आम्ही बाबासाहेबाचे लेकर आहोत. आम्ही कधी जातीवाद केला नाही. आमच्या बापानंच जातीवाद केला नाही. आम्ही कशाला करू? तुम्ही बघत असाल माझ्या बाजूने, तुम्हाला हे आजूबाजूने दिसत असेल. हे का? कारण मी रात्रीचा व्हिडिओ बनवत आहे. बाकी आजूबाजू दिसत आहे तुम्हाला. मी टेरिसवर आहे, आजूबाजू व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही म्हणा आता का रे गोष्टी बोलल्या रांगाला प्लॅस्टर करणं, उद्या असून प्लॅस्टर चालू आहे घराचं करणं. 2 मजली घर आहे माझं, बाबासाहेबाची कृपेनं. नोकरी करत नाही, बिझनेस करतो. ते बिझनेस सांगू शकत नाही. मग गोष्ट सांगा तुम्ही. सांगण्याचा उद्दिष्ट आहे की भरपूर लोक बघतात मला आणि म्हणतात का रे घराला प्लास्टर करणं भाऊ, घराला प्लास्टर करणं भाऊ, बाबासाहेबाच्या कृपेनं सगळ्याच गोष्टी बरोबर आहे. बाबासाहेबाची कृपा आहे सगळी. हे करून राहिलो नाही, हे दिसते मी टेरिसवर आहे. उद्या व्हिडिओ करत घराची प्लास्टर कसं चालू आहे तर. पण गोष्ट काय आहे की हे जे मुलगी बोलून राहिली, ही मुलगीचं वक्तव्य बघा कसं आहे. मायबाप भडकून देऊन राहिले लेकराला भडकून देत आहे आणि काय म्हणत आहे की राजू थाट्या तुला मारणार मी, लातीनं मारणार, मरण मेल्या, अमक ढमक XYZ. विचार करा. म्हणजे मातंग समाजातील काही भाऊ आपल्या लेकरांना भडकून सोशल मीडिया ट्रोल करायला लावते. माझं एकच म्हणणं आहे त्यांना, अरे ट्रोल करू नका, शिक्षणाकडे लक्ष द्या. तुमचं स्वप्न आहे ना कलेक्टर होण्याचं, तुम्हाला कलेक्टर IPS बनायचं आहे ना. तुम्ही वर्गीकरण करू राहिले ना, आता वर्गीकरण होणार ना. मग वर्गीकरण झाल्यावर कलेक्टर बनासाठी अगोदर तुम्हाला शाळेत जावं लागेल ना. तुम्ही सोशल मीडियावर हा ट्रोल करून, एकामेकाला ट्रोल करून टाइमपास करू नका, शिक्षणाकडे लक्ष द्या. हे माझं मत आहे. या सगळ्या मातंग भावांना माझं एकच मत आहे, शिक्षणाकडे लक्ष द्या. तुम्ही एकामेकाकडे लक्ष देऊ नका. कोण जातीचा अमका काय बोलून झाला आणि टमका काय बोलून झाला याच्याकडे लक्ष द्याल तर शाळेत जाणार नाही आणि कलेक्टर बनणार नाही. हे माझं मत आहे. कारण कलेक्टर हे भाजीपाला नाही या मार्केटचा बनेल. कारण एकामेकाला ट्रोल करून काय साबित करत आहात तुम्ही? काय साबित करत आहे? काहीच होणार नाही एकामेकाचं करून. कारण महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. वर्गीकरण झाल्यावरही आरक्षण कोणाला जास्त भेटणार हे तुम्हालाच माहित आहे. वर्गीकरण लोकसंख्येच्या आधारे होणार, सामाजिक दृष्टीच्या आधारे होणार, हे अद्याप कोणाला माहित. हे सगळं देवेंद्र फडणवीसला माहित आहे, मला माहित नाही, तुम्हालाही माहित नाही. मग आपण झगडे का करून राहिलो, एकामेकाला ट्रोल काय करून राहिलो हे मला सांगा. अबे शाळेकडे लक्ष देणार. कलेक्टर बनायचं आहे तुम्हाला, IPS बनायचं आहे. मी तर म्हणतो झाले पाहिजे. बौद्धाले मागं टाका ना, होणार समोर. माय हे मत आहे. कॉम्पिटिशन करा ना, एक्झाम मध्ये कॉम्पिटिशन करा, सगळ्या गोष्टीत कॉम्पिटिशन करा, शालेय शिक्षणामध्ये कॉम्पिटिशन करा. हे माझं मत आहे. मग का करत ना तुम्ही? घाबरता काय? तुम्ही म्हणून राहिले वर्गीकरण झालं, आम्ही कलेक्टर होणार, IPS होणार, कर्मचारी होणार. का वर्गीकरणाची का वाट पाहून राहिले तुम्ही? आता का होऊ शकत नाही? समजा वर्गीकरण नाही झालं तर मग काय कराल? अरे आतापासून तुम्ही जिद्द लढवा, आतापासून तुम्ही अभ्यास करा, तेव्हा कलेक्टर होणार, IPS होणार, कर्मचारी होणार. तुम्ही आतापासून नाही कराल आणि म्हणाल अरे बाबा वर्गीकरण झाल्या सगळं करू मी, नाही झालं तर काय करणार? तुमचा माणूस म्हणतो योग पाटलाचा चेहरा पाहिल्याशिवाय पाटील
बाहेर नव्हता निघत मागाचा चेहरा पाहिल्याशिवाय. मग असं होईल का? म्हणजे अभ्यास करायचा नाही, पेपरात बसायचं मस्त, फक्त त्या पेपरात चेहरा दाखवायचा त्याले, बघा आमचा चेहरा, मग ऑटोमॅटिक पास व्हाल का? इंटरव्ह्यू द्यायच्या वेळेस फक्त कर्मचाऱ्याने समोरच्या व्यक्तीनं चेहरा बघितला पाहिजे. मग चेहरा बघितला, झाले पास तुम्ही. मग तुम्हाला शिक्षणाची गरजच नाही आहे असं बोलावं लागेल तुम्हाला, आहे नाही काय? शिक्षणाची गरज नाही म्हणून तुम्हाला, आहे नाही काय? कारण शिकले का नाही? कारण तुमचे चेहरे खूप सुंदर आहे. आणि कुठलाही इंटरव्ह्यू द्यायच्या वेळेस किंवा कुठलाही एक्झाम म्हणजे कलेक्टरचा एक्झाम द्यायच्या वेळेस तुम्ही फक्त पेपर तुमच्या तोंडासमोर ठेवला ना, ते ऑटोमॅटिक तुम्ही पास होता. इंटरव्ह्यू द्यायच्या वेळेस गेले ना, फक्त चेहरा पहा, फक्त त्या कर्मचाऱ्याने तुमचा ऑटोमॅटिक पास होता तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये. कारण तुमचा चेहरा खूप सुंदर आहे, तुमच्या चेहऱ्यामध्ये प्रसिद्धी आहे, कारण तुमचा व्यक्तीच म्हणून राहिलेला आहे ना. की पाटलानं मांगाचा चेहरा पाहिल्याशिवाय पाटील हा बाहेर निघत नव्हता. कारण मांगाचा चेहरा पाहिला तर त्याच्या घरी अशुभच शुभ होत होता, त्याचा चांगला दिवस जात होता. मग एवढा चांगला दिवस जात असेल, शुभ चेहरा असेल, तो तुम्ही पास होणार नाही काय? पास होऊ शकता. तुम्हाला तर अभ्यास करायची गरज नाही. माफ करा, मी डायरेक्ट तुम्हाला सांगून राहिलो, तुम्हाला म्हणतो अभ्यास करा. अभ्यास करायची गरज नाही तुम्हाला. तुमचा चेहरा एवढा सुंदर आहे की तुम्हाला पास करेल. कळलं का? अभ्यास करायची गरज नाही तुम्हाला. तुमचा चेहरा एवढा सुंदर आहे की तुम्हाला पास करेल. तुम्ही अभ्यासाकडे वळण्यापेक्षा तुम्ही फक्त मेकअप करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये बसा फक्त, आणि तुमचा चेहरा फक्त पेपरासमोर ठेवा, कर्मचाऱ्यासमोर ठेवा, बस ऑटोमॅटिक तुम्ही पास होता. बरोबर नाही काय? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण हे ट्रोल करणं हे बरोबर आहे का चुकीचं आहे? ह्या मुलीनं लक्ष कुठं दिलं पाहिजे, कुठं नाही. ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, तुम्ही अंधविश्वासमध्ये आहे, भटकलेले लोक आहात. त्या कारणामुळे तुम्हाला हा धूळविंदी करतो. तुम्ही एकामेकाला ट्रोल करून साबित काय करून राहिले? अबे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ज्या आईच्या पोटातून तुम्ही जन्म घेतला ना, तुम्ही जनावर म्हणून जन्म घेतला, माणूस म्हणून नाही, हे लक्षात ठेवा. अगोदर माणूस म्हणून घेतला असता तर अछूत अस्पृश्यता हे आपल्या नशिबी आली नसती. कळलं काय? पण तुम्हाला हे लक्षात डोक्यात कोण घालणार तुमच्या? काही झालं का बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावता, मग काय बाबासाहेब आंबेडकरांना विसरता? तुम्ही बाबासाहेब आंबेडकरी बरोबरी काही नेते संघ करता. अरे, हे चुकीची गोष्ट आहे. तुम्ही अण्णाभाऊ साठेची बरोबरी तुम्ही बाबासाहेबांशी करता, लवजी वस्तादची बाबासाहेबांशी करता. असं करायचं नसते. हर एक महामानवानं आपल्या परीनं कार्य केलेलं आहे. हर महामानवानं आपल्या परीनं कार्य केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे असो, लवजी वस्ताद असो, बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, त्यांच्यापर्यंत येणं कार्य केलेलं आहे. आपण त्यांना म्हणू नाही, अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर एकच आहे, सेम आहे, सेम कार्य केलं आहे त्यांनी, असं नाही होऊ शकत. कारण बाबासाहेब आंबेडकर सूर्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे. आपण सूर्याची तुलना आणि दिव्याची तुलना करू शकतो का सूर्याशी? नाही ना. मग तसंच आहे माझं म्हणणं की तुम्ही कोणाशी काही तुलना करू नका, झगडे करू नका. सगळ्या महामानवांना आपल्या परीनं सगळ्याला कार्य केलेले आहे, समाजासाठी केलेलं आहे. सगळ्यांना आपण काय करतो, नम्र विनंती करतो, हात जोडतो ना, तसंच करूया. पण तुम्ही एकामेकाला ट्रोल केल्यापेक्षा, एकामेकाला शिवी दिल्यापेक्षा तुम्ही शिक्षणाकडे वळा, बुद्धांच्या दरवाजाकडे वळा, बुद्धाकडे वळा, बुद्ध धर्म स्वीकारा, बाबासाहेबांचे विचार स्मरणात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घ्या. ते नाही होत. तुम्ही जातीवाद ट्रोल, लहान लेकराला समोर करून तुम्ही ट्रोल करून राहिले, हे चुकीची बाब आहे ना. तुम्हाला 10 वेळाही सांगून तुम्हाला अक्कल येत नसेल तर तुम्हाला सांगून काहीच फायदा नाही, दुसऱ्याचं तोंड दुखणं आहे. कळलं का? काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय रमाई.